एक तर तू गांधी पण नाहीस. ॲफिडेव्हिट करून ना आडनाव घेतलेलं आहे ते, ओरिजिनल आडनाव खान आहे. अभिनेते शरद पोंक्षेंनी राहुल गांधींच्या आडनावावरून ही अशी वादग्रस्त टिप्पणी केली. ॲफिडेव्हिट करून आडनाव बदलल्याचा दावा शरद पोंक्षेंनी केला. गांधी आडनावाचा फायदा घेण्यासाठी हा खटाटोप केल्याचा आरोप देखील पोंक्षेंनी केला. पोंक्षे इतक्यावरच थांबले नाहीत, तर ही फिरोज खान यांची पुढची पिलावळ असल्याचंही त्यांनी म्हटलंय. जिथे जोपर्यंत अपील करायची संधी आहे ना, तोपर्यंत माझ्या सावरकर नाही, माझ्या गांधी हो. एक तर तू गांधी पण नाहीस. ॲफिडेव्हिट करून ना आडनाव घेतलेलं आहे ते, ओरिजिनल आडनाव खान आहे. हे काय महात्मा गांधींचे वंशज नव्हे. त्या आडनावाचा यथेच्छ फायदा घेण्यासाठी हे आडनाव घेतलेलं आहे. मालेगावमध्ये भारतीय विचार मंचनं सावरकरांच्या जीवनावर आधारित व्याख्यानाचं आयोजन केलं होतं. त्या व्याख्यानात शरद पोंक्षेंनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरून काँग्रेस आणि ठाकरे गटानं जोरदार हल्लाबोल केला. गांधींना मारणाऱ्यांची औलाद त्याचा जो पुरस्कर्ता आहे, हे मुळात औलाद म्हटलं जातं. ज्या नथुराम गोडसेचा रोल करतो, त्या विकृत विचाराचा रोल करणाऱ्या माणसाची मानसिकता कशी असावी हे मला सांगण्याची गरज नाही. सर, एक नवीन आरोप आला आहे की राहुल गांधी यांचं मूळ आडनाव खान आहे आणि त्यांनी प्रतिज्ञापत्र करून गांधी केलंय. वेडे लोकांना काय उत्तर द्यायची? सर, एक लोक संभाजी भिडे यांनी नुकतीच महात्मा गांधींच्या वडिलांवरून आक्षेपार्ह टिप्पणी केली होती. तो वाद शमतो न शमतो, तोच शरद पोंक्षेंनी नवा वाद निर्माण केला. त्यामुळे राज्यातलं राजकीय वातावरण पुन्हा तापणार असल्याचं स्पष्ट झालंय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.